निळपट्टी 92 किलो मातेबाग फायनल साठी दोघे भावाची कुस्ती आहे आली गेल्या आता जिंकलाय तिकडे कुस्ती झाली महाराष्ट्र केसरी गटातील ब्रॉन्झ पदकासाठी ही लढत परभणी विरुद्ध मुंबई बुलढाणा अहिल्यानगरचं हे महाराष्ट्र केसरीचं हिंदी केसरी पैलवान योगेशजी दोडके यांचे या मैदानावरती मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर उद्योजक राजेंद्रजी चोपडा साहेब, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर, नगरसेवक गणेशजी साठे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे सर्व आशीर्वादी नगरसेवक, त्याचबरोबर भैया जगताप साहेब यांचे सर्व शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सर्व राष्ट्रवादीची महिला आघाडी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क मैदानावरती सहर्ष स्वागत करतो। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शामरावजी पिंपळे, कारकेर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोकले सर, अशोकजी चोभे राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष याही मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्र भरातून कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठलरावजी लांडगे साहेब आणि सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, त्याचबरोबर युट्यूबवरती लाईव्ह महाखेल युट्यूब या चॅनलच्या माध्यमातून जगभरामध्ये ही कुस्ती पोहोचत आहे। आपल्या या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शबनमजी शेख, त्याचबरोबर सन्माननीय रवींद्रजी कवडे सर, ज्यांनी भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत कुस्तीमध्ये एक नावलौकिक आपल्या जिल्ह्यात केला। तीन गुणाची सोलापूर विरुद्ध महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे यांचेही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आणि कालच आजच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून यांनी जबाबदारी सांभाळली असे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया अरुणकाका जगताप यांची एक मिनिट स्क्रीनच्या समोर स्क्रीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या उपाध्यक्षपदी आमदार साहेबांची निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 2 वरती 97 किलो ब्रॉन्झ पदकाची लढत होणार। अर्जुन काळे सोलापूर जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार आहे, सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर निळ्या पट्टीमध्ये तयार आहे। माती आकडा क्रमांक 2 वरती चालू कुस्तीनंतर 97 किलो ब्रॉन्झ पदकाची लढत होणार। पुढे ब्रॉन्झ पदकासाठी राहुल सोळाशे मिनिटचा शो मॅच क्रमांक 2 मध्ये आणि चेतन रिपाळे अहिल्यानगर ब्ल्यू शो मॅच क्रमांक 2 च्या जवळ थांबा। चालू कुस्तीनंतर लगेचच आपली लढत सुरू होईल। आदरणीय निलेशजी बत्ने सरांना विनंती करतो कृपया आपण या मुख्य व्हीआयपी मंचावरती यायचा। निलेशजी बत्ने सर, सन्माननीय भुजबळ सर आपल्याला इकडे निमंत्रित करत आहेत। कुस्तीचा मध्यांक दोन मैदान लाल 3 निळा 0।
मदनी सर काय करायला तुला का येडं चल तू चल संदीप दादा कर्डिले उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र केसरी 2025 आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कांस्य पदकाचा मानकरी परभणी जिल्ह्याचा वैभव सापण गेलं तर गोरे सापण गेलं दुसरा ब्रॉन्झ पदक विभाग महाराष्ट्र केसरी गटातील राहुल सोळाशे रेड अशो विरुद्ध चेतन रेपाणे ब्लू अशो चालू कुस्ती माती आकडा क्रमांक 2 वरती 97 किलो अर्जुन काळे सोलापूर जिल्हा लाल पट्टीमध्ये तयार आहे. सुदर्शन पाटील कोल्हापूर शहर निळ्या पट्टीमध्ये तयार आहे. टाइम गेला ती टाइम 97 किलो गादी विभागाच्या पारितोषिक वितरणासाठी कालीचरण सोलंकर बाळू बोडके ऋतुराज शेळके आणि ओंकार एलभार व्यक्ती सारखण्याचे तू अरे गेलं चमच कुस्ती शौकीनांनी खचाखच भरलेलं अहिल्यानगरचं हे मैदान आणि आपल्या सगळ्यांना कोण होणार महाराष्ट्र केसरी 2025 ही उत्सुकता घेऊन तेवढाच सहसळता उत्साह आणि उधारलेला जल्लोष घेऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झाला. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. आणि ज्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे प्रेक्षकांनी विनंती स्टेडियम मध्ये तिथे कृपया कुणी आजूबाजूला शेजारी बसू नका. थोडंसं आपण बाजूला बसायचा आणि कुस्तीचा आनंद घ्यायचा. एवढ्या प्रेक्षणीय कुस्त्या आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळत आहेत पण आपल्या काळांचा मध्ये फक्त एकच जण आणि त्या अप्पर लागला आर लगा बाकीचे सगळे खाली. राहुल सूर विरुद्ध चेतन रेपाळे कांस्य पदकाच्या लढतीला प्रारंभ होतोय. सरपंच दत्ता माने सुरू करा. शुभेच्छा मजले चिंचोली गावचे सरपंच माननीय अमितजी आव्हाड हे सुद्धा उपस्थित आहेत. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालीचरण सोलंकर बाळू बोडके ऋतुराज शेळके ओंकार एलभार ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला व्यक्ती सारखण्याचा आहे. 97 किलो गादी विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय. चला पहिला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबूशेठ टायरवाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025च्या या महाअंतिम सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. सर्व सुरू असलेल्या प्रेक्षणीय कुस्तींचे सामने मल्लांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे. एकदा सगळ्यांना विनंती करेल जोरदार गाण्याचा गजर होऊन जाऊया. एकदा आपण घोषणा देऊ. बोल बजरंगबली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोळंकर सोलापूर जिल्हा 92 किलो सोनं पदकाचा मानकरी ठरला. जोरदार टाळ्या. 97 किलोला त्याचा थोरला भाऊ कालीचरण सोलंकर सोनं पदकाचा मानकरी आणि धाकटा भाऊ 92 किलो